नमस्कार, मी कावेरी नागरे. आश्रया हॉस्पिटलमध्ये ॲडमिन आणि इन्शुरन्स डिपार्टमेंटमध्ये मी सध्या वर्किंग आहे. आज आपण आश्रया हॉस्पिटलमध्ये इन्शुरन्स कॅशलेस सुविधा ही कशा प्रकारे केली जाते याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी भाग्यश्री शिंदे आश्रया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये इन्शुरन्स डिपार्टमेंटमध्ये वर्किंग आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये इन्शुरन्स मध्ये सर्व प्रकारचे इन्शुरन्स कॅशलेस होतात. आपल्या हॉस्पिटलला PPN आहे. PPNच्या अंडर आपल्याकडे 30+ आपल्याकडे इन्शुरन्स कंपन्या आहेत. तसंच प्रायव्हेट इन्शुरन्समध्ये आपल्याकडे बजाज अलियांज इन्शुरन्स कंपनी आहे, ICICI लोंबार्ड आहे, त्यानंतर केअर हेल्थ इन्शुरन्स आहे, HDFC ॲग्रो आहे, आपल्याकडे आदित्य बिर्ला कॅपिटल आहे. तसंच FHPL TPAच्या अंडर आपल्याकडे 15 इन्शुरन्स कंपन्या पॅनलवरती आहेत. अशा प्रकारे आपली इन्शुरन्स प्रोसेस आश्रया हॉस्पिटलमध्ये कॅशलेस पद्धतीनं होतो. सर्वप्रथम पेशंट आल्यानंतर पेशंटची IPD प्रोसेस आणि त्यासाठी लागणारे डॉक्युमेंटेशन काय असतं ते आपण थोडक्यात मॅडम सांगते म्हटलं. डॉक्टरांनी जेव्हा पेशंट्सला ॲडमिशनसाठी सांगितलं तेव्हा प्रथमतः आम्ही पेशंटला त्यांना त्यांचं इन्शुरन्स कोणतं आहे याबद्दल विचारतो. मग इन्शुरन्स कार्ड त्यांचं पेशंटचं, त्याच्यानंतर पेशंटचं आधार कार्ड, पेशंटचे प्रिव्हियस कन्सल्टेशन पेपर, प्रिव्हियस रिपोर्ट, हे डॉक्युमेंट्स आम्हाला मॅन्डेटरी असतात याची कल्पना आम्ही पेशंट्सला देतो आणि ते त्यांच्याकडून आम्ही कलेक्ट करतो. त्याचप्रकारे त्यांच्या पॉलिसीला कोणतं कोपे आहे का किंवा अदर डिडक्शन आहे का याची कल्पना आम्ही ॲडमिशनच्या वेळेलाच करून देतो, जेणेकरून त्यांना फायनल अप्रुव्हलला कोणत्याही प्रॉब्लेमला फेस करू नये यासाठी आम्ही त्यांना त्याची पूर्वकल्पना देऊन ठेवतो. पेशंट आल्यानंतर त्याचं जेव्हा इन्शुरन्स असतो एखादा तर ते प्रिऑनची प्रोसेस काय असते किंवा प्रिऑनसाठी लागणारं डॉक्युमेंटेशन आणि तो टाइम किती असतो तो आपण थोडक्यात जाणून घेऊ. प्रिऑनसाठी आपण प्रथमतः पेशंट्सला इन्शुरन्सचं जेव्हा आपण त्यांचे डॉक्युमेंटेशन घेतो त्यावेळेला आपण त्यांना त्यांचे रूम कॅटेगरी जर पेशंट्सला माहिती असेल तर ते पहिलं विचारतो. कारण की प्रत्येक पेशंट्सला काही प्रायव्हेट रूम किंवा असं स्पेसिफिक काही माहिती नसतं. मग तेव्हा आम्ही त्यांना कल्पना देतो की आम्ही या म्हणजे प्रायव्हेटनुसार आम्ही अप्रुव्हल घेतो किंवा तुम्हाला जे रूम आहे त्यानुसार अप्रुव्हल प्रिऑन पाठवण्यासाठी आम्हाला ते इझी जातं. मग प्रिऑनचा टायमिंग म्हणजे आपला 1 ते 1.5 तासाचा असतो. पेशंट ॲडमिशन नंतर आपल्याला फाईल वर्कसाठी आणि त्यांचे डॉक्युमेंट सेंड करण्यासाठी आपण 1 ते 1.5 तासामध्ये प्रिऑन त्या इन्शुरन्स कंपनीला जनरेट करतो. एखादा प्रिऑन पाठवल्यानंतर समजा क्वेरी आली तर ती क्वेरी कशी रिझॉल्व्ह केली जाते. प्रत्येक पेशंट्सला असं क्वेरीचं होत नाही, पण एखाद्या पेशंट्सचा कधी कधी जुना आजार असतो तर त्याच्यासाठी लागणारे त्यांना त्या रिलेटेड त्यांना एक इन्व्हेस्टिगेशन्स रिपोर्ट असतात किंवा त्यांच्या आजारा रिलेटेड फर्स्ट कन्सल्टेशन पेपर असतो तर त्याची ती क्वेरी जनरेट होत असते. किंवा एखादा RTA पेशंट्स आला तर त्याला त्याची MLC केली जाते तर MLC रिलेटेड रिपोर्ट याचे एक क्वेरी असते. त्याच्यासाठी आपण ते 1 आवरमध्ये आपण त्या कंपनीला क्वेरीचं एक लेटर सपोर्टिव्ह डायग्नोस्टिकचे रिपोर्ट्स आपण त्यांना प्रोव्हाइड करतो आणि त्यानंतर आपल्याला इनिशियल अप्रुव्हल 2 तासामध्ये आपल्याला येऊन येतात. आपण जेव्हा इनिशियल अप्रुव्हल घेतो ते आपण 5 दिवसांचं घेतो. हो, पण एखाद्या पेशंटला स्टे जर जास्त होत असेल तर त्यासाठी मग काय करावं लागतं. एखाद्या पेशंट्सला जर स्टे लागत असेल एक्स्ट्रा 5 दिवसापेक्षा तर एक आपण त्यांना ट्रीटिंग डॉक्टरच्या थ्रू आपण एक त्यांना स्टे एक्सटेंडचं एक लेटर देतो. त्याच्यासाठी त्याच्यामध्ये ते का लागतंय त्याचं ते मेन्शन केलेलं असतं. प्लस त्यांच्या सपोर्टिव्ह डायग्नोस्टिकचे आपण त्यांना रिपोर्ट्सही प्रोव्हाइड करतो आणि हे त्या इन्शुरन्स कंपनीला आपण 5व्या दिवशीच आपण प्रोव्हाइड करतो. त्यानंतर आता लास्ट जो आहे तो डिस्चार्जची प्रोसिजर आहे. तर डिस्चार्ज एखादा पाठवल्यानंतर म्हणजे फायनलसाठी आपण जेव्हा पाठवतो तर मग ती काय प्रोसेस असते तुम्ही कसं म्हणजे पेशंटला कशा प्रकारे समजाल डिस्चार्ज आहे किंवा त्याला किती टाइम लागतो. एखाद्या पेशंट्सला जेव्हा कन्सल्टंट डिस्चार्ज सांगतात त्यानंतर आपल्याला 1-2 तासाचा अवधी लागतो, जेणेकरून त्याचे प्रॉपर डॉक्युमेंटेशन घेणं, त्याचं बिल बनवणं, ते कलेक्ट करणं आणि त्या इन्शुरन्स कंपनीला पाठवणं, याच्यासाठी आपल्याला 2 तासाचा अवधी हा लागतो. त्यानंतर
आपलं त्यांचं त्या इन्शुरन्स कंपनीकडून एक टाइम पिरियड सेट केलेला असतो. कोणाचा 1 तास असतो तर कोणाचा 2 तास असतो. त्यानुसार ते फायनल अप्रुव्हल येतं. फायनल अप्रुव्हलच्या नंतर आल्याच्या नंतर मग आपण ते पेशंट्सला एक्सप्लेन करतो की तुझ्या पॉलिसीला बाबा एवढा तोटे आहे किंवा तुझ्या पॉलिसीने एवढं डिडक्शन आलेलं आहे त्याची, तेव्हा आपण फायनल अप्रुव्हलला ते लेटर सहित आपण त्यांना दाखवतो. आणि त्यानुसार पेशंट डिस्चार्जच्या वेळेला आपण त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनच्या रिपोर्टची कॉपी, त्यांचं अप्रुव्हलचं कॉपी प्लस त्यांचं डिस्चार्ज कार्ड, त्यांना प्रॉपर मेडिसिन समजावून देणं, ह्या गोष्टी आपण अप्रुव्हल आल्याच्या नंतर सगळं करू.